बांधकाम कामगारांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्र सरकारने आजच सगळे आपल्या समोर मांडलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे स्कॉलरशिप योजनेसंदर्भातील आहे. जर कामगार मित्रांनो तुम्ही देखील स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरला असेल आणि जर तुमचा देखील फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये दाखवतोय किंवा ॲक्सेप्ट झाला आहे, तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची जी रक्कम आहे ती जमा होत नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे असं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक जणांना एकच प्रश्न पडलेला असतो, जे आपले पैसे आहेत ते बँक खात्यामध्ये जमा होत नाहीयेत, तर आपल्याला काही वेगळी प्रोसेस करावी लागणार आहे का? आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे ते तर आपल्याला काही सांगत नाही की तुम्हाला सेपरेट प्रोसेस करावी लागेल. पण प्रत्येक जणाच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की आम्हाला पैसे येत नाही आहेत, याचा अर्थ आमच्याकडून काहीतरी प्रोसेस राहिलेली आहे किंवा जर झाली असेल तर ती चुकीची झाली आहे. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण समजून सांगणार आहे की महाराष्ट्र सरकारने जी बांधकाम कामगार योजना आहे, या योजनेअंतर्गत जो कामगार असेल किंवा त्याचा जो मुलगा असेल तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असतो, पण त्याचे जे काही पैसे येत नसतात, तर ते पैसे कधी येणार किंवा त्याची जी स्कॉलरशिपची रक्कम असते ती केव्हा जमा होणार या संबंधीचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ही माहिती आहे आपल्या महाराष्ट्र सरकार म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जे मंडळ आहे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल साईटवरती, म्हणजेच ऑफिशियल एक साईट असते, दोनच गोष्टींवरती फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा. एक तर सगळ्यात महत्त्वाचा GR, आणि GR नाही भेटला तर ऑफिशियल साईटवरती ती जी न्यूज आहे ती रिपलोड किंवा अपलोड झालेली पाहिजे. तर आपल्या हाती आजची ही जी न्यूज आहे ती लागलेली आहे आणि आजच सकाळी महाराष्ट्र सरकारने ही जी न्यूज आहे ती त्यांच्या ऑफिशियल साईटवरती महाराष्ट्र सरकारने अपडेट केलेली आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल आणि आमच्या मेहनतीचं फळ आणि महाराष्ट्राच्या आपलं जे अधिकारी आहेत ते देखील तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह करतील आणि तुम्हाला तुमची जी खुशखबर आहे ती लवकरच मिळून जाणार आहे. तर मित्रांनो कामगारांना मोठी खुशखबर देत असताना महाराष्ट्र सरकारने म्हणजेच आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून नोंदित बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आणि ही जी आनंदाची बातमी आहे ही फक्त आणि फक्त शिष्यवृत्ती अर्जाबाबतची असणार आहे. म्हणजेच तुम्ही जर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला असेल तरच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्याच प्रकारे व्हिडिओच्या शेवटी एक नवीन अपडेट आहे. ही काय आनंदाची बातमी नसणार आहे, एक छोटीशी अपडेट आहे. ती कोणत्या लोकांसाठी, ज्यांनी त्यांचा फॉर्म रिन्युअलसाठी टाकलेला आहे किंवा त्यांना अजूनही पेटी मिळालेली नाही आहे, अशा 2 व्यक्तींसाठीच एक महाराष्ट्र सरकारने छोटीशी अपडेट देखील आणलेली आहे. पण ती अपडेट जास्त मोठी नसल्यामुळे तिच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवण्यात आलेला नाही. पण याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याची देखील महत्त्वाची आणि कामाची बातमी सांगितली जाणार आहे. पण सर्वात अगोदर ही जी कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितली जाणार आहे. त्या अगोदर मित्रांनो अजून देखील लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या, की जेणेकरून आम्हाला देखील तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी वेळोवेळी आनंद मिळत राहतो. तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ जे आहे यांनी नोंदित बांधकाम कामगारांसाठी ही जी शिष्यवृत्ती अर्जाबाबतची एक आनंदाची बातमी समोर आणलेली आहे. आता ही तुम्ही म्हणत असाल की कोणती आनंदाची बातमी आहे, तुम्ही किती वेळापासून आम्हाला फिरवायचं काम करत आहात की आनंदाची बातमी आनंदाची बातमी. मित्रांनो जर तुम्हाला 100% कोणतीही गोष्ट समजून घ्यायची असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा 100% लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागतो. आणि आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी त्याचसाठी आहे. जर तुम्ही या व्हिडिओला वेळ देऊन पाहिलं, व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत पाहिलं, तर नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओचा काहीतरी फायदा होणार आहे. आणि जी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्र सरकारने सगळ्यांसमोर आणलेली आहे ते योजनेचा देखील आणि त्या बातमीचा देखील तुम्हाला लाभ होणार आहे. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारचं सांगणं काय आहे की बांधकाम कामगारांसाठी जी शिष्यवृत्ती अर्जाबाबतची जी आनंदाची बातमी आहे ती समोर तर आलेलीच आहे. पण तरी बांधकाम कामगाराने स्कॉलरशिप योजनेअंतर्गत लाभ घेतलेला असावा, म्हणजेच त्याने फॉर्म भरलेला असावा किंवा तो फॉर्म भरायला चाललेला असावा. या दोन्ही गोष्टी पैकी त्यांनी एक गोष्ट केलेली असावी, तेव्हाच त्याला तो योजनेचा लाभ आहे तो दिला जाणार आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्ही जास्तीत जास्त कामगारांनी फॉर्म जो आहे तो भरला असेल आणि ज्यांनी भरला नसेल ते लवकरात लवकर प्रोसेस करण्यासाठी जाणार आहेत. आता आज दिनांक आहे मित्रांनो 13 मे 2025, म्हणजेच 13 मे 2025 ही एक अशी तारीख आहे ज्यामध्ये कुणीही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकत नाही. कारण स्कॉलरशिपचा फॉर्म कशासाठी दिला जातो, हा शाळेचा फॉर्म असतो आणि हा शाळेत कॉलेज यांच्यावरती डिपेंड फॉर्म असतो. आणि हे फॉर्म जे आहेत तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की ज्यावेळेस तुमचा जो फायनल रिझल्ट असतो,
फायनल रिझल्ट ज्यावेळेस लागतो त्यावेळेसच तुम्ही शक्यतो जास्त करून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत जा. आत्ता तुम्हाला समर व्हॅकेशन चालू असेल प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा जो कामगार व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी सांगायचा मला प्रयत्न करायचा आहे, की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो विद्यार्थी आहे त्याचा फॉर्म भरला जात नाही आणि जरी भरला तरी उच्च अधिकारी जे असतात ते काय कारण देऊन तुमचा फॉर्म रिजेक्ट करतील मी सांगतो ना. ते सांगतील की विद्यार्थी हा पुढच्या वर्गात गेला आहे. पुढच्या वर्गात गेलेला आहे तर या वर्गातील त्याला जो योजनेचा लाभ आहे तो दिला जाणार नाही असं सांगून जो तुमचा लाभ आहे किंवा तुमचा जो अर्ज किंवा क्लेम असेल त्याला डिसअप्रूव्ह करण्यात येईल. त्यामुळे बांधकाम कामगारांनी काय करायचं आहे की आता मे महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म आता खूप साऱ्या लोकांना असा एक प्रश्न पडला असेल, की खूप दिवसांपासून आमचे जे डॉक्युमेंट्स होते, ते डॉक्युमेंट्स तयार होत नव्हते. आता इकडून-तिकडून आम्ही डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत. तर तुम्ही म्हणताय, की मे महिन्यामध्ये जो फॉर्म आहे तो भरायचा नाही. तर असं केव्हा का करायचं? आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का? आता यांचे चान्सेस तर रिजेक्ट होण्याचे आहेत. पण जर तुमचं नशीब चांगलं असेल, तुमच्या जिल्ह्यामधील अधिकारी खरोखरच व्यवस्थितरित्या काम करत असतील, तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अधिकाऱ्यांचं तुम्ही जीवावरती काम टाकून देऊ शकता. जर तेथील अधिकारी हे व्यवस्थित त्यांचं जे संपूर्ण काम आहे, त्यांचे जे टास्क आहे ते व्यवस्थित करत असतील, संपूर्ण खोजबीन जी छानबीन असते, ती व्यवस्थित करत असतील, तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या आवडीची जी तारीख असेल, आवडीची म्हणजे तुमचा आवडता नंबर नका निवडू. तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा ज्या दिवशी तुम्ही फ्री असाल, त्या दिवशीची तारीख निवडा आणि त्या दिवशी तुम्ही ऑनलाईनच्या वेळेस जे फॉर्म भरले होते, ते ऑनलाईनच्या वेळेस फॉर्म भरताना जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, ते संपूर्ण डॉक्युमेंट्स त्यामधील एकही डॉक्युमेंट्स घरी ठेवायचं नाही. हरवलं असेल तर त्याला बनावंच लागेल आणि जर तुम्ही त्यातील ऑनलाईन भरलेला एकही डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही निवडलेल्या तारखेच्या दिवशी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं नाही तर आता जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे जायचं? जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराचं जिल्हा सुधार केंद्र आहे, जिल्हा सुधार केंद्र किंवा जर तुमचा जिल्हा मोठा असेल तर तुम्हाला त्या अधिकाऱ्यांनी तालुका सुधार केंद्रावरती येण्यास सांगितलं असेल. त्या ठिकाणी जाऊन तुमच्या संपूर्ण डॉक्युमेंट्स जे असतील त्या संपूर्ण डॉक्युमेंट्सचं तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी कमेंट केली होती, की व्हेरिफिकेशन म्हणजे काही आमचा पेपर घेतला जाईल का? त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल का? खूप साऱ्या लोकांनी असा प्रश्न केला होता, की कामगाराकडून परीक्षा घेतली जाईल किंवा जो विद्यार्थी असतील त्याच्याकडून परीक्षा घेतली जाईल का? तर असं काहीही होणार नाही. न कामगाराकडून परीक्षा घेतली जाईल, ना ते विद्यार्थी असतील त्याच्याकडून परीक्षा घेतली जाईल. त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला काय होत असतं, 1 मिनिटाच्या कालावधीमध्येच तुम्हाला त्या ठिकाणची प्रोसेस समजून जातो. तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी जाल, त्यावेळेस तुमच्या फॉर्मवरती एक नंबर टाकला जाईल. समजा तुमच्या अगोदर खूप नंबर असतील, तर तुमचा फॉर्मचा नंबर लावला जाईल आणि जर तुमच्या पुढे नंबर नसतील, तर तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये बोलावलं जाईल. त्या ठिकाणी काही अधिकारी बसलेले असतील, म्हणजे त्या ठिकाणी 2 ते 3 अधिकारी असतात, जे की व्हेरिफिकेशन करतात. तुम्हाला एका अधिकाऱ्याकडे पाठवलं जाईल आणि तुमचे संपूर्ण ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स असतील, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स संपूर्ण तो अधिकारी तुमच्याकडून मागेल. तर तुम्ही जे डॉक्युमेंट्स ऑनलाईनच्या वेळेस भरले होते, ते संपूर्ण डॉक्युमेंट्स त्या अधिकाऱ्यासमोर काढून ठेवायचे आहेत आणि तो अधिकारी त्या संपूर्ण डॉक्युमेंट्सचं व्यवस्थितरित्या व्हेरिफिकेशन करेल. व्हेरिफिकेशनमध्ये काय करेल तो, सर्वात अगोदर तो पाहिल, की ते जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत, ते संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत की नाही. तो अधिकारी असंच चेक करणार, की तुम्ही भरलेला डॉक्युमेंट जो आहे, तो ओरिजिनल दिसतोय की नाही आणि जर तो ओरिजिनल दिसत असेल, त्यानंतर तो काय करणार, तुमचं नाव चेक करणार. त्यानंतर जो कामगार असेल, त्या कामगाराचं नाव चेक करणार आणि ते मॅच होतंय का व्यवस्थित ऑनलाईन भरलेल्या डॉक्युमेंट्सला, असं तो अधिकारी चेक करेल आणि जर त्याला संपूर्ण व्यवस्थित वाटलं, एकही चूक त्याला आढळली नाही, तो बांधकाम कामगार जो बांधकाम कामगारचा तुमचा जो लॅब असणार आहे किंवा तेथील जे ऑफिस असणार आहे, त्या ठिकाणचा जो अधिकारी असणार आहे, तुमचा जो तो फॉर्म असणार आहे, तो कामगार अधिकारी तो 100% अप्रूव्ह करून टाकेल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तो काय करेल, तुमचे जे हात असतात, हाताची बोटे असतात, हातांच्या बोटांचं तुमचं काय व्हेरिफिकेशन घेतलं जाईल. व्हेरिफिकेशन घेतल्यानंतर त्यांच्या डेस्कवरती एक कॅमेरा असतो. त्या कॅमेऱ्याने तुमच्या डोळ्यांचं व्हेरिफिकेशन घेतलं जाईल आणि तुमचा एक फोटो काढून घेतला जाईल. अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला घरी पाठवलं जाईल आणि सांगितलं जाईल, की तुम्हाला लवकरात लवकर 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये कधीही तुमचा फॉर्म जो आहे, तो अप्रूव्ह करण्यात येईल किंवा डिसअप्रूव्ह करण्यात येईल. अप्रूव्ह झाला तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आणि अप्रूव्ह झाल्याच्या 10 ते 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्ही केलेल्या सदर अर्जाची जी रक्कम असणार आहे, ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. पण जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर काय करायचं आहे? आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने हे देखील सांगितलेलं आहे. डिसअप्रूव्ह जर तुमचा फॉर्म झाला तर तुम्हाला काय करायचं आहे? डिसअप्रूव्ह झाल्याचं जे कारण आहे ते कारण समजून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा फॉर्म भरायचा आहे. महाराष्ट्र सरकार असं काहीही सांगत नाही,
की तुम्हाला एका वर्गाचा एकदाच फॉर्म भरता येईल. तुम्हाला खूप वेळा फॉर्म भरता येईल, पण वर्ग बदलायला नको. तो विद्यार्थी 1 वर्षाचा कालावधी असतो. त्या 1 वर्षामध्ये तुम्ही केव्हाही त्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरू शकता. पण समजा तुम्ही विद्यार्थ्याचा 7वीचा फॉर्म भरताय आणि आता विद्यार्थी 8वीत गेलाय, तर तुम्ही 7वीचा फॉर्म जो आहे तो भरू शकणार नाही. तुम्हाला आता 8वीचा फॉर्म भरावा लागेल. अशा प्रकारची ही जी प्रोसेस मी तुम्हाला आज समजून सांगितली, ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. कारण जर तुम्ही काही चुका केल्या, तर तुम्हाला नक्कीच तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार करण्यात येईल आणि अस्वीकार करण्यात आला आणि तुम्हाला परत डॉक्युमेंट्स जमा जी आहेत ती जमा करायला जमली नाही, तर तुमचा त्या वर्षीची जी योजना आहे किंवा त्या वर्षीचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार नाही आणि तेवढं वर्ष तुम्हाला या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप योजनेपासून वंचित ठेवलं जाईल आणि मला देखील असं वाटत नाही की तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं पाहिजे. कारण आपले जे हे 2 हिरे आहेत, या 2 हिऱ्यांनी ही जी योजना आहे ती फक्त बांधकाम कामगार आणि त्यांच्या विद्यार्थ्यां किंवा त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचं पुढचं उर्वरित आयुष्य चांगल्या रीतीने जावं यासाठीच ही योजना आणलेली आहे. आणि जी बांधकाम कामगार योजना आहे या अंतर्गत जी स्कॉलरशिप दिली जाते, जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला, व्यवस्थित डॉक्युमेंट्स दाखवले, व्हेरिफिकेशनच्या दिवशी गेलात, व्यवस्थितरित्या त्या लोकांसोबत बोललात, तुमचं व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि जर तुम्ही खरी कागदपत्रे, खरे कामगार असाल, तर नक्कीच तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पण तुमची कमेंट मला केव्हा दिसणार? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केलेलं असेल, त्यावेळेस तुमची कमेंट जी आहे ती मला दिसेल आणि त्यावेळेसच त्यानंतरच तुमच्या कमेंटचं उत्तर हे तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढील अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.